आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आशा आहे की गेल्या आठवड्यात जेव्हा मूल पहिल्यांदा अंगणवाडीत जाते या विषयावर दिलेल्या व्हिडिओमधील माहितीवर तुम्ही तुमच्या गटात चर्चा केली असेल. तुमचे विचार आणि अनुभव आमच्यासाठी महत्वाचे आहेत. कृपया ते आमच्यासोबत नक्की शेअर करा. आता आजच्या कामाला सुरुवात करूया. तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे करून पाहूया. सर्व माता गोलाच्या आत उभ्या राहा. माझ्या सूचनेनुसार गोलाच्या आत बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे उडी मारायची आहे. जी माता चुकीच्या दिशेने उडी मारेल किंवा उशिरा प्रतिसाद देईल ती खेळातून बाहेर होईल. खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथे पॉज करूया. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे चला काही नवीन शिकूया. नमस्कार मातांनो, आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मुलांशी रोज संवाद साधणे का गरजेचे आहे. आपण अनेकदा मुलांच्या खाण्यापिण्याकडे, कपड्यांकडे आणि शिक्षणाकडे लक्ष देतो, पण त्यांच्याशी रोज संवाद साधणेही तितकेच महत्वाचे आहे. मुलांशी रोज संवाद केल्याने त्यांची भाषा लवकर विकसित होते. ते आपले विचार आणि भावना व्यक्त करायला शिकतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आई आणि मुलामधील प्रेम व जिव्हाळा अधिक मजबूत होतो. जर आपण मुलांशी संवाद साधला नाही तर ते कमी बोलू लागतात आणि त्यांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. तुम्ही मुलांशी अशा प्रकारे संवाद साधू शकता. आज तू कोणता खेळ खेळलास? तुला कोणता पदार्थ आवडला? आज तू आनंदी का आहेस? अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील मुलांसाठी खूप महत्वाच्या असतात. दररोज किमान 10 ते 15 मिनिटे मुलांशी गप्पा मारा. मुलांचं बोलणे लक्षपूर्वक ऐका. त्यांना मध्येच थांबवू नका. प्रेमानं आणि संयमानं त्यांच्याशी बोला. लक्षात ठेवा, मुलांना सर्वात जास्त गरज असते ती तुमच्या वेळेची आणि लक्ष देण्याची. आज आपण शिकलो की मुलांशी रोज संवाद साधणे त्यांच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा आजपासून आपण सर्वजण असा प्रयत्न करूया की आपण आपल्या मुलांशी रोज प्रेमाने बोलूया. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया. दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार कृती दिल्या आहेत. त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. आशा आहे की या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. तुम्ही या गोष्टी तुमच्या मुलांसोबत नक्की करा अशी आम्हाला खात्री आहे. अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.